कन्नडच्या नाचनवेल गावातील निजामकालीन शाळेची दुरावस्था झाली। शाळेतील वर्ग खोल्यांच्या पत्र्यातून पाणी गळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। वर्ग खोल्या गळत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीने वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आता विद्यार्थ्यांनी पालकांनी केलेली आहे। तर हे शाळांचं विदारक दृश्य देखील आपण पाहतोय। निजामकालीन शाळेची दुरावस्था झाली। कन्नडच्या नाचनवेल गावातील ही शाळा आहे। शाळेतील वर्ग खोल्यांच्या पत्र्यातून अक्षरशः पाणी टिपकतंय। वर्ग खोल्या गळत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तातडीने वर्ग खोल्या दुरुस्त करण्याची मागणी आता विद्यार्थी आणि पालक करत आहेत। जवळपास 1934 मध्ये या शाळेचे काम झालेले आहे आणि आता शाळेची दुरावस्था झालेली आहे। पत्र गळतात, पावसाळ्यात आम्हाला शिकण्यासाठी खूप अडचण होत आहे आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे माध्यमिक शिक्षक हे जे मेन विषय त्यालाच नाही आहे, गणित, इंग्रजी, विज्ञान अशा मेन विषयांना शिक्षक उपलब्ध नाही आहे इथे। आणि सर्वात मुलींसाठी मोठी अडचण म्हणजे स्वच्छतागृह अवेलेबल नाही आहे आणि यासाठी माझ्या वर्गातील मैत्रिणी व इतर वर्गातील मुलींना सुद्धा याचा खूप त्रास होतो। माध्यमिक शिक्षक म्हटलं तर आमच्याकडे एकच आहे, त्याच्यामुळे मुख्याध्यापक पदसुद्धा आम्हाला रिक्त आहे। त्याच्यामुळे बाकीच्या शिक्षकांना अधिभार सोसावा लागत आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की मुलांचं शिक्षणाकडं म्हणजे शिक्षकांना लक्ष परिपूर्ण देता येत नाही आहे। तरी शासनाने लवकरात लवकर हे रिक्त पदं भरून म्हणजे आमच्या मुलांचं भविष्य खराब होणार नाही याकडे लक्ष द्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।